तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. राज्यशास्त्राच्या तासिकेमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण पाठ 3 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, मानवतावादी प्रश्न याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. या पाठावर आधारित याच्या आधी एक भाग मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. त्या भागामध्ये आपण पर्यावरण आणि शाश्वतता याच्याबद्दल माहिती पाहिली. म्हणजेच त्याच्यामध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने पर्यावरणास संबंधित काय ॲक्शन घेतलेली आहे, काय भूमिका घेतलेली आहे किंवा कोणकोणत्या परिषदा घेतलेल्या आहेत. जसं औद्योगिक विकासामुळे पर्यावरणाला नुकसान झाला, पर्यावरणाची समस्या निर्माण झाली, तर त्या जागतिक संघटनेने कोणकोणत्या भूमिका घेतलेल्या आहेत किंवा कोणकोणत्या परिषदा घेतलेल्या आहेत त्या पाहिलं. त्याचप्रमाणे पर्यावरणाचे निगडित समस्या कोणत्या आहेत, जसं हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड, पाण्याची कमतरता, जैवविविधतेचा ऱ्हास इत्यादी विषयी माहिती आपण पहिल्या भागामध्ये पाहिली आहे. तर तो होता एक मानवतावादी प्रश्न, मानवीय दृष्टिकोनातून ती जी समस्या होती ते पहिल्या भागात पाहिलं. आजचा आपला दुसरा भाग आहे आणि या दुसऱ्या भागामध्ये गरिबी आणि विकास याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर गरिबी म्हणजे नेमकं काय, म्हणजे जगामध्ये औद्योगिक क्रांती झाली असली, मोठ्या प्रमाणात काही राष्ट्र विकसित झाले असले तरी संपूर्ण जगाचा काही विकास झालेला नाही. काही विकसनशील मार्गावर काही राष्ट्र आहेत आणि त्या राष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गरिबीची समस्या निर्माण होते. काही अविकसित राष्ट्र आहेत, त्या अविकसित राष्ट्रामध्ये सुद्धा गरिबीची समस्या निर्माण होते. तर गरीब निर्माण झालेली आहे. तर नेमकं गरिबी म्हणजे काय, त्याचा अर्थ आपल्याला पाहता येईल. तर गरिबी म्हणजे एखाद्या व्यक्तीची, कुटुंबाची, समाजाची अशी परिस्थिती की ज्यामुळे त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण होणे शक्य नसते किंवा कठीण झालेले असते. गरिबी म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीची, कुटुंबाची किंवा समाजाची अशी परिस्थिती की ज्यामुळे त्याच्या मूलभूत गरजा ह्या पूर्ण झालेल्या नसतात किंवा कठीण असते, शक्य नसते मूलभूत गरजा पूर्ण होणे. तर मूलभूत गरजामध्ये अन्न, वस्त्र, निवारा इत्यादी गरजा आपण म्हणतो. म्हणजेच काही जगामध्ये अनेक देशात लोकांची परिस्थिती फार गंभीर आहे. त्यांना 2 वेळचं खायला अन्न मिळत नाही, राहायला जागा मिळत नाही किंवा कपडे घालायला मिळत नाही. म्हणजेच त्यांना जीवन जगण्यासाठी ह्या मूलभूत सुविधा मिळणे आवश्यक असते. तर ह्या न मिळणे म्हणजेच त्यांना आपण गरीब बनवूया. तर गरिबी ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला त्याचे 2 दृष्टिकोन. पहिला आहे गरिबीचा पारंपरिक दृष्टिकोन, म्हणजेच याच्यामध्ये आर्थिक घटक म्हणजेच उत्पन्नाची बाब, म्हणजे त्याला उत्पन्नाचे साधनं किंवा उत्पन्नाचे मार्ग उपलब्ध नसणे, यालाच भौतिक घटकसुद्धा म्हणता येईल. तर पहिला दृष्टिकोन म्हणजेच पारंपरिक दृष्टिकोन गरिबीचा. तर त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला किंवा त्या कुटुंबाला उत्पन्नाचं साधन नसते, म्हणजेच भौतिक घटकाचा अभाव असतो, उत्पन्नाचा अभाव. तर असे लोक गरिबीच्या संकल्पनेत येतात. हा पारंपरिक दृष्टिकोन सांगतो. गरिबीचा दुसरा दृष्टिकोन आहे पर्यायी दृष्टिकोन. याच्यामध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कल्याण याचा अभाव असतो. तर म्हणजे असे लोक की त्याच्या पर्यायी दृष्टिकोनामध्ये येतात. गरिबीचा पर्यायी दृष्टिकोन की त्याच्यामध्ये त्यांचा राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विकास किंवा आर्थिक लाभ त्यांना मिळत नाही. म्हणजेच त्यांच्या गरजा पूर्ण होण्यासाठी त्यांचा सामाजिक विकास झाला पाहिजे, राजकीय सहभागात त्यांचा अंतर्भाव झाला पाहिजे, म्हणजे त्याचं कल्याण झालं पाहिजे याच्यावर भर दिला जातो. तर हे भौतिक व अधिभौतिक घटक आहेत. म्हणजेच त्यांचं जीवन जे आहे, सामाजिक जीवन हे कोणत्या पद्धतीचं आहे हे पर्यायी दृष्टिकोनावर आपल्याला दिसत असते.
त्याच्यानंतर गरिबीचे विकासाचे दृष्टिकोन हे झाले गरिबीचे दोन दृष्टिकोन. आपण मुद्दा पाहत आहोत गरिबी आणि विकास. गरिबीमध्ये आपण गरिबीचे दोन दृष्टिकोन बघितले. एक गरिबीचा पारंपरिक दृष्टिकोन आणि दुसरा गरिबीचा पर्यायी दृष्टिकोन. गरिबीच्या पारंपरिक दृष्टिकोनामध्ये काय लक्षात ठेवायचे आपल्याला की त्यांच्या ज्या मूलभूत गरजा असतात, अन्न वस्त्र निवारा, ते पूर्ण होत नाही. म्हणजेच त्यांना उत्पन्नाची साधने उपलब्ध नसतात, म्हणून ते गरिबीच्या कक्षेमध्ये येतात किंवा संकल्पनेमध्ये येतात. दुसरा दृष्टिकोन आहे गरिबीचा पर्यायी दृष्टिकोन. याच्यामध्ये त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कल्याणावर भर देण्यात येतो. म्हणजेच आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या किंवा राजकीयदृष्ट्या त्यांचा म्हणजे सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती विकसित नसते, तर त्यांचा राजकीय सहभाग वाढला पाहिजे, सामाजिक स्थिती थोडीशी सुधारली पाहिजे, याच्यावर हा पर्यायी दृष्टिकोन भर देतो. यालाच भौतिक व अधिभौतिक घटक असे म्हणतात. त्याच्यानंतर आपण विकासाचे दृष्टिकोन बघूया. तर विकासाच्या दृष्टिकोनामध्ये विकासाचा पारंपरिक दृष्टिकोन, जसे गरिबीचे पारंपरिक दृष्टिकोन आहे तसेच विकासाचे सुद्धा दृष्टिकोन आहेत. विकासाचा पारंपरिक दृष्टिकोन, तर याच्यामध्ये सुद्धा आर्थिक घटक म्हणजेच आर्थिक विकास त्याचा करणे आवश्यक असते. म्हणजेच आर्थिक वाढ झालेली पाहिजे. म्हणजेच त्यांचे समाज म्हणजे लोकांच्या सामाजिक विकास झाला पाहिजे, लोकांचे कल्याण झालं पाहिजे. म्हणजेच गरिबीची जी समस्या आहे, ती समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेले असतात. तर त्याच्यामध्ये औद्योगिकरणावर भर, म्हणजे उद्योगधंदे जर त्या राष्ट्रात आले, त्या देशामध्ये औद्योगिकरण झालं, शेती उद्योगावर भर देण्यात येतो. म्हणजेच विकास करायचा असेल देशातील किंवा राष्ट्रातील गरिबी दूर करायची असेल तर त्याच्यामध्ये या पारंपरिक दृष्टिकोनामध्ये औद्योगिकरणाला महत्त्व आहे आणि शेती उद्योगावर भर. तर 1990च्या आधीचा जो काळ आहे तो पारंपरिक विकासाचा पारंपरिक दृष्टिकोन याच्यामध्ये मोडतो. म्हणजे 1990च्या आधी, म्हणजे भारताचा विचार करूया की भारतामध्ये 1990 पासून उदारीकरण, जागतिकीकरण याला सुरुवात झाली. आणि त्याच्या आधी जर विचार करायचं काम पडला जागतिक दृष्टिकोनातून, तर 1990मध्येच जागतिकीकरणाची सुरुवात झाली किंवा उदारीकरणाची सुरुवात झाली. त्याचा परिणाम विकासावर झाला. तर हा विकासाचा पारंपरिक दृष्टिकोन, म्हणजे जगाचं 1990च्या आधीचं काळ हा पारंपरिक दृष्टिकोनामध्ये येतो. आणि याच्यामध्ये याला नंतर समाजवादी कल्याण, म्हणजे समाजवादी, आणि त्याच्यानंतर 1990 नंतरचा म्हणजेच भांडवलशाही. तरी या पारंपरिक दृष्टिकोनामध्ये औद्योगिकरण आणि शेती उद्योगावर भर, ह्या दोन गोष्टी याचा विचार करता येईल आपल्याला. तर औद्योगिकरणामुळे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या, म्हणजेच राष्ट्राच्या विकासामध्ये हळूहळू भर पडत गेली. परंतु राज्याचा पूर्ण विकास झाला नाही. म्हणजेच गरिबी दूर करायची असेल तर औद्योगिकरण वाढलं पाहिजे, लोकांना काम मिळालं पाहिजे, तर त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल. म्हणजेच लोकांचं कल्याण, जिचं सार्वजनिक उद्योगधंदे याच्यामध्ये वाढ करणे, लोकांचा राजकीय किंवा सामाजिक सहभाग ह्याच्यामध्ये वाढ करणे. तर हा 1990 पर्यंतचा जो भाग आहे त्याला आपण तर विकासाचा दुसरा दृष्टिकोन आहे पर्यायी किंवा अपारंपरिक दृष्टिकोन. म्हणजेच विकास करायचा असेल तर त्याच्यामध्ये त्याला आपण अपारंपरिक दृष्टिकोन मानूया. ह्याच्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था, म्हणजेच खुली बाजारपेठ
1990च्या नंतरचा जो काळ आहे तो अपारंपरिक दृष्टिकोनामध्ये येतो. म्हणजेच 1990 नंतर जागतिकीकरण झालं आणि उदारीकरणाला, म्हणजेच जागतिक राजकारणामध्ये किंवा बाजारपेठेमध्ये उदारीकरणाचा उदय झाल्यामुळे अनेक देशांची आर्थिक स्थिती ही सक्षम झालेली आहे. तर या दृष्टिकोनामध्ये खुली अर्थव्यवस्थेला प्राधान्य मिळालेलं आहे. म्हणजेच तळागाळातील लोक यांच्या जीवनमान किंवा त्यांचा राजकीय सहभाग, त्यांच्यामध्ये समता, म्हणजे ह्या नवीन संकल्पना निर्माण झाल्या. त्यांचा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग पुढे आला. सबलीकरण म्हणजेच मग आर्थिक घटक जे आहेत किंवा म्हणजे दुर्बल घटक जे आहेत समाजातील, मागासवर्गीय जसं SC ST किंवा आदिवासी वगैरे जे असतील, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत त्यांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात आला, सबलीकरणावर भर देण्यात आला, त्यांच्या सामाजिक किंवा राजकीय सहभागावर भर देण्यात आला. तर हा जो दृष्टिकोन सांगतो हा 1990 नंतरचा दृष्टिकोन आहे. याच्यामध्ये लोकांच्या म्हणजे दुर्बल घटकांचा सामाजिक सहभाग, राजकीय सहभाग आणि सबलीकरण, सक्षमीकरण याच्यावर भर देण्यात आला. तर लक्षात ठेवायचं तुम्हाला हे आहे की विकासाचे दोन दृष्टिकोन आहेत. विकासाचा पारंपरिक दृष्टिकोन, दुसरा आहे विकासाचा पर्यायी दृष्टिकोन. याच्यामध्ये समता, सबलीकरण आणि शाश्वत विकास, समाजाचा सुद्धा शाश्वत विकास झाला पाहिजे याच्यावर भर देण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवायचे 4 मुद्दे आहेत आपल्याला या भागामध्ये. गरिबीचे 2 दृष्टिकोन, पारंपरिक दृष्टिकोन आणि दुसरा पर्यायी दृष्टिकोन. पारंपरिक दृष्टिकोनामध्ये आपण आर्थिक घटक किंवा भौतिक घटक ते पाहिलेले, म्हणजे त्यांच्यामध्ये उत्पन्नाचे साधनं नसणे किंवा त्यांचं उत्पन्नाचा कोणताही मार्ग नसणे. दुसरा आहे पर्यायी दृष्टिकोनामध्ये त्यांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय सहभागावर भर देणे, म्हणजेच कल्याणकारी योजना यांच्यावर भर देणे. त्याच्यानंतर विकासाचा दृष्टिकोन 2. पारंपरिक दृष्टिकोन म्हणजे 1990च्या आधी जे औद्योगिकरण झालं किंवा शेती उद्योगामध्ये क्रांती झाली, म्हणजे शेती क्षेत्रावर भर देण्यात आला. म्हणजे शेतीच्या उद्योगधंद्यामध्ये नवनवीन क्रांती झाली तो काळ, म्हणजे शेती उद्योगावर भर आणि औद्योगिकरण. याच्यामुळे काय झालं की लोकांच्या जीवनमानामध्ये वाढ झालं आणि देशाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा भर पडली. दुसरा दृष्टिकोन आहे विकासाचा पर्यायी किंवा अपारंपरिक दृष्टिकोन. हा 1990 नंतरचा काळ. तर याच्यामध्ये पहिला आहे आपण तळागाळातील लोकांचा सामाजिक, राजकीय, आर्थिक सहभाग हा वाढत गेला. म्हणजेच दिवसेंदिवस काय होते की त्यांची प्रगती होत जाते, म्हणजे विकास होत जातो. त्याच्यानंतर आपण पाहूया की संयुक्त राष्ट्र संघटनेची एक समिती आहे. त्या समिती म्हणजेच आर्थिक व सामाजिक समिती. तर या आर्थिक व सामाजिक समितीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय गरिबी म्हणजे जागतिक गरिबीची व्याख्या करण्यात आलेली आहे. आणि ती व्याख्या म्हणजेच योग्य संधी व पर्यायाचा अभाव, तसेच मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन. म्हणजे ज्या लोकांना योग्य संधी मिळत नाही किंवा पर्यायी सुविधांचा अभाव आढळतो, त्यामुळे किंवा ज्या लोकांचे प्रतिष्ठा म्हणजे मान सन्मानाने जीवन जगता येण्याची संधी त्यांना मिळत नाही, असे लोक म्हणजेच ते संयुक्त राष्ट्र संघटना असं म्हणते की ते गरीब आहे. तर अन्न, वस्त्र, निवारा, शाळा, दवाखाने म्हणजेच त्यांच्या आरोग्य सुविधा, त्यांना उत्पन्न घेण्यासाठी पुरेशी जमीन उपलब्ध नसणे, रोजगार नसणे. तर अशा प्रकारे जे लोक आहेत ते गरिबीच्या व्याख्येमध्ये येतात. किंवा ज्या लोकांना वैयक्तिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, कौटुंबिकदृष्ट्या
इतरांपासून आपण सुरक्षित नाही आहोत, असुरक्षितता वाटते, असे लोक म्हणजेच गरिबीच्या कक्षेमध्ये येतात. तर ही कोणी व्याख्या केलेली आहे? संयुक्त राष्ट्र संघटनेने. म्हणजेच गरिबी म्हणजे काय की योग्य संधी व पर्यायांचा अभाव तसेच प्रतिष्ठेचे उल्लंघन. त्यांना विकास करण्यासाठी योग्य संधी प्राप्त होत नाही किंवा पर्यायी मार्ग उपलब्ध नसतात आणि त्यांच्या मान सन्मान किंवा प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होतो. तर असे जे कक्षा आहे किंवा असे जे लोक ज्या क्षेत्रात येतात त्यांना गरिबीच्या कक्षेमध्ये ते मोडतात. तर त्याच्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, दवाखाने म्हणजे ह्या ज्या मूलभूत सोयी आहेत, शिक्षण, आरोग्य, त्याचप्रमाणे त्यांना रोजगार नसणे, वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक असुरक्षितता म्हणजे वैयक्तिक दृष्ट्या दुर्बल असतील, कौटुंबिक दृष्ट्या म्हणजे सुरक्षेच्या कारणावरून त्यांचा विचार केलेला आहे संयुक्त राष्ट्र संघटनेने. तर अशा प्रकारे या भागामध्ये आपण गरिबी आणि विकास याच्याबद्दल माहिती पाहिलेली आहे. तर याच्यानंतर आपण पुढील भागात भेटणार आहोत भारतातील गरिबी या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.